संकट काळातही गॅस पुरवठा अखंडित. महाले भारत गॅस सर्व्हिसेसचा विश्वासार्ह सेवा उपक्रम. संकट काळाच्या पार्श्वभूमीवरही घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवत नाशिकमधील महाले भारत गॅस सर्व्हिसेस एजन्सीने आपल्या जबाबदार सेवेमुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे. एजन्सीचे संचालक मिलिंद महाले यांनी परिस्थिती काहीही असो, सेवा खंडित होऊ न देण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. सध्या काही भागात गॅस तुटवड्याबाबत अफवा पसरत असल्या तरी त्या पूर्णपणे निराधार असल्याचे महाले यांनी स्पष्ट केले. घरगुती गॅसचा पुरवठा नियमित सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी सांगितले. ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी महत्त्वाची सूचना देताना सांगितले की गॅस सिलेंडर प्रत्यक्ष मिळाल्यानंतरच OTP द्यावा. यामुळे फसवणूक टाळता येते असेही त्यांनी नमूद केले. गॅस बुकिंगबाबत असलेल्या गैरसमजांवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की बुकिंगसाठीची मुदत 21 दिवसांवरून 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली असली तरी वितरण प्रक्रियेवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. बुकिंग केल्यानंतर 2 ते 3 दिवसात सिलेंडर घरपोच दिला जातो असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी संयम बाळगावा असे आवाहन करण्यात आले. ज्या ग्राहकांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तात्काळ पूर्ण करावी, अन्यथा भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात असेही त्यांनी सांगितले. कोरोना काळातही महाले भारत गॅस सर्व्हिसेसने एकही दिवस गॅस पुरवठा खंडित होऊ दिला नाही. त्या काळातील सातत्यपूर्ण सेवा आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. गॅसचा योग्य व जपून वापर करण्याचे आवाहन करत आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत असा विश्वासही महाले यांनी व्यक्त केला. एकंदरीत पारदर्शक कामकाज, तत्पर सेवा आणि संकट काळातही न ढळणारी जबाबदारी यामुळे महाले भारत गॅस सर्व्हिसेस एजन्सी नाशिककरांसाठी विश्वासाचे केंद्र ठरत आहे. नमस्कार, मी महाले भारत गॅसतर्फे मिलिंद चंद्रभान महाले. सध्या सिलेंडरचा पुरवठा हा कंपनीतर्फे सरकारतर्फे सुरळीत चालू आहे. सिलेंडरची डिलिव्हरी फक्त जे बुकिंग दिवसागणिक जी बुकिंग होते 500 ते 550 लोकांच्या बुकिंग येत आहे, परंतु जो सिलेंडरचा सप्लाय आहे तो सगळ्यांना वितरित करता 350 किंवा 400 सिलेंडरचा सप्लाय होत आहे. त्यामुळे जे सिलेंडर आमच्याकडे येतात तेवढेच कॅश मेमो जनरेट होऊन तेवढे सिलेंडरचे कॅश मेमो डिलिव्हरी बॉयकडे देऊन ते सिलेंडर सुरळीतपणे घरपोच प्रत्येकाला पोच होत आहेत. त्यामुळे सिलेंडरबद्दल जी अफवा पसरली गेली आहे की सिलेंडर सुरळीत नाही किंवा व्यवस्था पुरवत नाही आहे, तर तसं काही नाही. एकदम व्यवस्थित सरकारतर्फे सिलेंडरचं वितरण चालू आहे. आमच्याकडे सिलेंडर आलं की आम्ही व्यवस्थित पोच करतो. 21 दिवसांवरून 25 दिवसांवर मुदत करण्यात आली आहे. त्याचा नेमका अर्थ काय, ग्राहकांना काय सांगाल? लोकांना एवढंच सूचित करीत इच्छितो की या अगोदरचं सिलेंडर तुम्ही ज्या तारखेला घेतलं असेल, 5 तारखेला सिलेंडर जर घेतलं असेल तर तिथून 25 दिवस म्हणजे 5 फेब्रुवारीची तारीख, फेब्रुवारी महिना 28 तारखेचा होता, तर तुमचे फक्त ते 23 दिवस काउंट होतील. नंतर मार्च महिन्यामधले 5 दिवस काउंट करून असा 25 दिवसाचा कालखंड त्यामध्ये मोजला जाईल आणि त्यानंतर तुमची मोबाईलवरनं, स्वतःच्याच मोबाईलवरनं किंवा भारत गॅस हॅलो BPSL ॲप आहे किंवा डिजिटल पेमेंट जसे फोनपे, ॲमेझॉन आणि पेटीएम यावरनं तुम्ही सिलेंडरची ऑनलाईन बुकिंग करू शकतात. बुकिंग केल्यानंतर OTP आल्यानंतर साधारण किती दिवसात आपण सिलेंडर पोहोचवतात? सर, ग्राउंड लेवलवरती सिलेंडरचा OTP जनरेट झाल्यावरती कमीत कमी 5 ते 7 दिवस किंवा काही एरियामध्ये 10 दिवसाचा पण कालावधी लागत आहे. ग्राउंड लेवलला थोडी परिस्थिती वेगळी आहे. सिलेंडर बुकिंग वाढल्यामुळे सिलेंडरचं वितरण दिवसा जो स्टॉक पूर्ण वितरित व्हायला पाहिजे तो वितरित केल्यानंतर पण त्या दिवसाची बुकिंग शिल्लक राहते, ती दुसऱ्या दिवसात काउंट केली जाते. त्यामुळे बुकिंग जो सॅच्युरेशन झालेलं आहे, लोक पॅनिक होऊन अचानक बुकिंग वाढलेली आहे. त्यामुळे फक्त बुकिंग जास्त दिसते, परंतु रेग्युलर वितरण चालू आहे. KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांनी नेमके काय करावे, काय सांगा? KYC प्रक्रिया करण्यासाठी ज्या ग्राहकांना शक्य आहे त्या ग्राहकांनी एजन्सीवर संपर्क साधून KYC करून घेतली तर ते योग्य राहील. कारण बऱ्याच लोकांचे आधारचा काही इश्यू आहे, मोबाईल नंबर आधारचा कनेक्ट नाही आहे. त्यामुळे घरी बसून पण जे हॅलो BPSL वरनं किंवा शासनातर्फे जे सांगितलं जातं तुम्ही डिजिटल KYC करू शकतात, तर त्या ज्यांना अडचण येत असेल तर त्यांनी एजन्सीला संपर्क साधून त्यांची KYC प्रत्यक्षरित्या आधार कार्ड आणि पुस्तक सोबत घेऊन येऊन करून घेणे. KYCला सध्या अडचण काहीच नाही. कोरोना काळातील देखील आपल्या महाले एजन्सीकडून वेळोवेळी ग्राहकांना पुरवठा करण्यात आला. आता देखील आपण त्यासाठी तत्पर आहात, काय सांगा? सर, धन्यवाद. कोरोनाबद्दल तुम्ही आठवण दिली. कोरोना काळामध्ये आम्ही एकही दिवस
घरी थांबलेलं नाही. प्रत्येक एजन्सी, पूर्ण भारतातल्या एजन्सीच्या डिस्ट्रीब्युटरनी, त्यांच्या डिलिव्हरी स्टाफने, ज्या भारत गॅसमधल्या परिवारातल्या सर्व सदस्यांनी जी कोरोना काळात लोकांच्या घरपर्यंत पोहोचून सेवा दिली, जेवढं शक्य तेवढं आम्ही काम केलं. त्याचंच फळ आज आम्हाला भेटतं. आज आम्ही इथे या एवढ्या वाईट परिस्थितीत पण लोकांना सेवा देण्यासाठी तत्पर आहोत. इथून पुढे पण जशी सेवा त्यावेळेस दिली, आजही इथून पुढे चांगलीच चांगली आणि उत्तम सेवा कशी देता येईल यासाठी आम्ही बांधील आहोत. जाता जाता आपल्या ग्राहकांना आणि नाशिककरांना काय आवाहन द्याल, काय संदेश द्याल? सर्व नाशिककर बांधवांना, सर्व शेतकरी आणि गृहिणींना एकच विनंती करतो की सिलेंडर तुम्हाला घरपोच व्यवस्थित वितरित करण्यात येणार आहे. टी व्हीवरच्या बातम्या किंवा मीडियामधून जे काही गैरसमज पसरवले जात आहेत किंवा तुमचे गैरसमज होत आहेत ते करून घेऊ नये. सिलेंडरचा पुरवठा सुरळीत आहे. फक्त सिलेंडरचा डिलिव्हरी कोड जनरेट झाल्यानंतर पुढील 2 किंवा 3 दिवसात सिलेंडर घरपोच तुम्हाला वितरित करण्यात येईल. त्याबद्दल काळजी नसावी. एजन्सीवर येऊन कोणत्याही प्रकारची गर्दी न करता घरी बसून स्वस्थ राहा, स्वतःला सांभाळा आणि आरोग्याची काळजी घ्या, एवढंच मी सांगू इच्छितो.